नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. तर एम-पी-एस-सी राज्यसेवा पूर्व परीक्षेबाबत नवीन नोटीस एम-पी-एस-सीकडून प्रसिद्ध करण्यात आली. त्याचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्यासोबतच जर तुम्ही एम-पी-एस-सीची डेडिकेटेड तयारी करत असाल तर त्यासाठी अगदी मोफत स्वरूपात आपण मार्गदर्शन सुरू केलंय. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. टेलिग्रामचा आपण सेपरेट ग्रुप बनवलेला आहे. त्यावर सध्या पी-वाय-क्यू प्रश्न टाकणं सुरू आहे. तर ते तुम्ही बिनधास्त फ्री ऑफ कॉस्टमध्ये सोडवू शकता. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण जातोय ऑफिशियल नोटीसकडे. तर 25 सप्टेंबर 2025 ला ही नोटीस आली, जसं की तुम्ही थंबनेलमध्ये पाहिलेलं आहे. आणि याचा विषय आहे महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2025 दिनांक 28 सप्टेंबर 2025 बाबतीत. म्हणजे जी काही आपली पूर्व परीक्षा होणार आहे 28 तारखेला, च्या संदर्भात ही नोटीस प्रसिद्ध करण्यात आली. परीक्षा कक्षात प्रवेश मिळवण्यासाठी आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळावरून डाउनलोड करून मुद्रित केलेले मूळ स्वरूपातील प्रवेश प्रमाणपत्र सोबत आणणे अनिवार्य राहणार आहे. म्हणजे हे काय आहे? परीक्षेबाबत उमेदवारांसाठी ठळक सूचना, जी काही आपली एक्झाम होणार आहे, त्या एक्झामबाबत ज्या काही ठळक सूचना आहेत, त्या आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात आल्या. एक-एक करून आपण सूचना पाहूयात. दुसरं, उमेदवारांनी आयोगाच्या संकेतस्थळावरील गाईडलाईन फॉर एक्झामिनेशन या सदराखाली उपलब्ध असलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित परीक्षाच्या वेळी उमेदवारांनी करावयाच्या कार्यवाहीबाबत मार्गदर्शक सूचनांचे काळजीपूर्वक अवलोकन करावे. म्हणजे ज्या काही सूचना आहेत, ज्या काही गाईडलाईन्स आहेत एक्झामच्या, त्या आपण फॉलो कराव्यात. आणि जे कॅन्डिडेट आहे, जे उमेदवार आहे परीक्षा देणारे, त्यांनी एकदा अधिकृत वेबसाईटवर जाऊन ह्या सूचना पाहाव्यात, असं आयोगाने या नोटीसमध्ये सांगितलं. पुढचं जर आपण पाहिलं तर परीक्षेसाठी विहित परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरू होण्याच्या वेळेपूर्वी 1.5 तास अगोदर हजर राहणे अनिवार्य असून परीक्षा कक्षातील शेवटच्या प्रवेशासाठी प्रवेश प्रमाणपत्रावर विहित केलेल्या वेळेनंतर कोणत्याही उमेदवारास प्रवेश अनुज्ञेय राहणार नाही. म्हणजे त्यांनी सांगितलंय की जो टाईम तुम्हाला त्या ठिकाणी उपस्थित राहायचं दिलेला आहे, त्या टाईमावरच तुम्हाला हजर व्हायचं आहे. एकदा का तो टाईम गेला तर तुम्हाला एंट्री मिळणार नाही, असं स्पष्टरित्या यामध्ये त्यांनी सांगितलं. ओळखीच्या पुराव्यासाठी स्वतःचे आधार कार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅन कार्ड किंवा स्मार्ट कार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी किमान कोणतेही एक मूळ ओळखपत्र असले तरी चालणार आहे. डॉक्युमेंट्स जे असतात आपले आयडी प्रूफ, तिथे यांनी सांगितलेलं आहे की निवडणूक आयोगाचं आपलं जे ओळखपत्र म्हणजे मतदार कार्ड असो, वोटर आयडी असो किंवा पासपोर्ट असो, पॅन कार्ड असो किंवा आधार कार्ड जरी असलं तरी देखील चालणार आहे. यापैकी एकही डॉक्युमेंट तुमच्याकडे असेल तरी तुम्ही एंट्री मिळवू शकता. व्हॅलिड आयडी प्रूफ ते धरल्या जाईल. परीक्षा कक्षात भ्रमणध्वनी अथवा इतर कोणतेही दूरसंचार साधन बाळगण्यास अथवा त्याचा वापर करण्यास मनाई आहे. म्हणजे कोणताही मोबाईल वगैरे कोणतं डिव्हाइस या ठिकाणी आपल्याला घेऊन जायचं नाही. नंतर पाहिलं आपण, परीक्षा उपकेंद्राच्या आवारामध्ये मित्र, नातेवाईक, पालक अथवा अन्य अनधिकृत व्यक्तींना कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही कारणास्तव प्रवेश जो आहे तो राहणार नाही, असंही त्यांनी सांगितलं. परीक्षेवेळी मद्य आणि किंवा मादक अंमली पदार्थाचे प्राशन केलेले आढळल्यास उमेदवारांवर उचित कायदेशीर कारवाई करण्यात येईल. पडताळणी किंवा तपासणी संदर्भात कार्यवाही झाल्यानंतर स्वतःच्या बैठक क्रमांकावर जाऊन बसणे अनिवार्य आहे आणि पडताळणी तपासणीनंतर उमेदवारात स्वतःच्या बैठक क्रमांकाव्यतिरिक्त अन्य ठिकाणी आढळून आल्यास आयोगाच्या सूचनांचे उल्लंघन होईल, असं त्यांनी सांगितलं. म्हणजे एकदा का तुमची चेकिंग वगैरे झाली, तुम्हाला सीट जो तुमचा बैठक क्रमांक आहे तो देण्यात आला, त्यावर तुम्ही जाऊन बसले, तर त्याच्यानंतर तुम्ही दुसऱ्या ठिकाणी आढळले नाही पाहिजे, असं त्यांनी सांगितलं. नंतर पहा, प्रश्न पुस्तिका आहे, उत्तरपत्रिका आहे, तसेच प्रमाणपत्रावर दिलेल्या सर्व सूचनांचे काळजीपूर्वक अवलोकन करून तंतोतंत पालन करावे, असं त्यांनी सांगितलं. 9व्या क्रमांकाचा पॉईंट आपला होता की परीक्षा उपकेंद्रावर उपस्थित राहण्याकरिता उमेदवारांनी वापरलेल्या खाजगी वाहनांच्या पार्किंगकरिता परीक्षा उपकेंद्रावर कोणतीही व्यवस्था करण्यात येणार नाही. म्हणजे जर तुम्ही गाडी वगैरे घेऊन येत असाल तर त्याच्या पार्किंगची व्यवस्था केंद्राकडून केल्या जाईल, याची जबाबदारी नाही. 11व्या क्रमांकाची सूचना आहे की उत्तरपत्रिकेवर परीक्षेचे नाव, बैठक क्रमांक, संच क्रमांक, विषय संकेतांक इत्यादी तपशील योग्य प्रकारे नमूद करावा. कोणत्याही प्रकारे गैरप्रकार करण्याचा प्रयत्न करीत असल्यास आढळून आल्यास अथवा आयोगाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या कोणत्याही सूचनांचे उल्लंघन केल्यास परीक्षेची उमेदवारी रद्द करण्यासह संबंधितांवर आयोगाच्या स्वेच्छाधिकारानुसार ठराविक कालावधी अथवा कायमस्वरूपी बॅन सुद्धा करण्यात येणार आहे. आपण पाहिलेलं आहे की काही कॅन्डिडेटला आयोगाने ऑलरेडी बॅन केलेलं आहे. तर तुम्ही कोणतेही गैरप्रकार करू नका, कारण की तसं जर केलं तर तुम्हाला सुद्धा बॅन केले जाऊ शकते. एका कायमस्वरूपी काळासाठी सुद्धा केले जाऊ शकते आणि विशिष्ट काळासाठी सुद्धा केले जाऊ शकते. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, टोटल 12 सूचना या ठिकाणी देण्यात आल्या. परीक्षेसाठी सर्व उमेदवारांना शुभेच्छा सुद्धा देण्यात आलेल्या आहे आणि 28 तारखेला जो आपला पेपर होणार आहे त्या संदर्भात इथे त्यांनी 25 तारखेला नोटीस काढून ठळक ज्या काही सूचना आहे महत्त्वपूर्ण त्या त्यांनी सांगितल्या. यामधले आपल्यासाठी महत्त्वाचे पॉईंट्स काय, तर आपण 1.5 तासापूर्वी सेंटरवर हजर राहा.
वेळेच्या आतच हजर राहणं गरजेचं आहे. पार्किंगची व्यवस्था त्यांच्याकडून केल्या जाईल असं त्यांनी सांगितलेलं नाही. दुसरं म्हणजे की एक व्हॅलिड आयडी प्रूफ आपल्याला न्यायचं आहे आणि आपलं जे प्रवेशपत्र आहे ते आपल्याला सोबत न्यायचं आहे. व्हॅलिड आयडी प्रूफ म्हणजे काय? आधार कार्ड न्या, पॅन कार्ड न्या किंवा वोटर आयडी कार्ड यापैकी कोणतंही जरी एक तुमच्याकडे असलं तरी देखील चालणार आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण संपूर्ण नोटीस जाणून घेतली. यानंतर जर काही अपडेट आली तर ती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहावयास मिळणार आहे. पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. तर एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षाबाबत नवीन नोटीस एमपीएससी कडून प्रसिद्ध करण्यात आली, त्याचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्यासोबतच जर तुम्ही एमपीएससीची डेडिकेटेड तयारी करत असाल तर त्यासाठी अगदी मोफत स्वरूपात आपण मार्गदर्शन सुरू केलंय. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. टेलिग्रामचा आपण सेपरेट ग्रुप बनवलेला आहे, त्यावर सध्या पी-वाय-क्यू प्रश्न टाकणं सुरू आहे. तर ते तुम्ही बिनधास्त फ्री ऑफ कॉस्टमध्ये सोडवू शकता. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण जातोय ऑफिशियल नोटीसकडे. तर 25 सप्टेंबर 2025 ला ही नोटीस आली, जसं की तुम्ही थंबनेलमध्ये पाहिलेलं आहे. आणि याचा विषय आहे महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2025 दिनांक 28 सप्टेंबर 2025 बाबतीत, म्हणजे जी काही आपली पूर्व परीक्षा होणार आहे 28 तारखेला, च्या संदर्भात ही नोटीस प्रसिद्ध करण्यात आली. परीक्षा कक्षात प्रवेश मिळवण्यासाठी आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळावरून डाउनलोड करून मुद्रित केलेले मूळ स्वरूपातील प्रवेश प्रमाणपत्र सोबत आणणे अनिवार्य राहणार आहे. म्हणजे हे काय आहे? परीक्षेबाबत उमेदवारांसाठी ठळक सूचना, जी काही आपली एक्झाम होणार आहे त्या एक्झामबाबत ज्या काही ठळक सूचना आहेत त्या आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात आल्या. एक-एक करून आपण सूचना पाहूयात. दुसरं, उमेदवारांनी आयोगाच्या संकेतस्थळावरील गाईडलाईन फॉर एक्झामिनेशन या सदराखाली उपलब्ध असलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित परीक्षांच्या वेळी उमेदवारांनी करावयाच्या कार्यवाहीबाबत मार्गदर्शक सूचनांचे काळजीपूर्वक अवलोकन करावे. म्हणजे ज्या काही सूचना आहेत, ज्या काही गाईडलाईन्स आहेत एक्झामच्या, त्या आपण फॉलो कराव्यात. आणि जे कॅन्डिडेट आहे, जे उमेदवार आहे परीक्षा देणारे, त्यांनी एकदा अधिकृत वेबसाईटवर जाऊन ह्या सूचना पाहाव्यात असं आयोगाने या नोटीसमध्ये सांगितलं. पुढचं जर आपण पाहिलं तर परीक्षेसाठी विहित परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरू होण्याच्या वेळेपूर्वी 1.5 तास अगोदर हजर राहणे अनिवार्य असून परीक्षा कक्षातील शेवटच्या प्रवेशासाठी प्रवेश प्रमाणपत्रावर विहित केलेल्या वेळेनंतर कोणत्याही उमेदवारास प्रवेश अनुज्ञेय राहणार नाही. म्हणजे त्यांनी सांगितलंय की जो टाईम तुम्हाला त्या ठिकाणी उपस्थित राहायचा दिलेला आहे त्या टाईमावरच तुम्हाला हजर व्हायचं आहे. एकदा का तो टाईम गेला तर तुम्हाला एंट्री मिळणार नाही असं स्पष्टरित्या यामध्ये त्यांनी सांगितलं. ओळखीच्या पुराव्यासाठी स्वतःचे आधार कार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅन कार्ड किंवा स्मार्ट कार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी किमान कोणतेही एक मूळ ओळखपत्र असले तरी चालणार आहे. डॉक्युमेंट्स जे असतात आपले आयडी प्रूफ, तिथे यांनी सांगितलेलं आहे की निवडणूक आयोगाचं आपलं जे ओळखपत्र म्हणजे मतदार कार्ड असो, वोटर आयडी असो किंवा पासपोर्ट असो, पॅन कार्ड असो किंवा आधार कार्ड जरी असलं तरी देखील चालणार आहे. यापैकी एकही डॉक्युमेंट तुमच्याकडे असेल तरी तुम्ही एंट्री मिळवू शकता. व्हॅलिड आयडी प्रूफ ते धरल्या जाईल. परीक्षा कक्षात भ्रमणध्वनी अथवा इतर कोणतेही दूरसंचार साधन बाळगण्यास अथवा त्याचा वापर करण्यास मनाई आहे. म्हणजे कोणताही मोबाईल वगैरे कोणतं डिव्हाइस या ठिकाणी आपल्याला घेऊन जायचं नाही. नंतर पाहिलं आपण, परीक्षा उपकेंद्राच्या आवारामध्ये मित्र, नातेवाईक, पालक अथवा अन्य अनधिकृत व्यक्तींना कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही कारणास्तव प्रवेश जो आहे तो राहणार नाही असंही त्यांनी सांगितलं. परीक्षेवेळी मद्य आणि किंवा मादक अंमली पदार्थाचे प्राशन केलेले आढळल्यास उमेदवारांवर उचित कायदेशीर कारवाई करण्यात येईल. पडताळणी किंवा तपासणी संदर्भात कार्यवाही झाल्यानंतर स्वतःच्या बैठक क्रमांकावर जाऊन बसणे अनिवार्य आहे आणि पडताळणी तपासणीनंतर उमेदवार स्वतःच्या बैठक क्रमांकाव्यतिरिक्त अन्य ठिकाणी आढळून आल्यास आयोगाच्या सूचनांचे उल्लंघन होईल असं त्यांनी सांगितलं. म्हणजे एकदा का तुमची चेकिंग वगैरे झाली, तुम्हाला सीट जो तुमचा बैठक क्रमांक आहे तो देण्यात आला, त्यावर तुम्ही जाऊन बसले, तर त्याच्यानंतर तुम्ही दुसऱ्या ठिकाणी आढळले नाही पाहिजे असं त्यांनी सांगितलं. नंतर पहा, प्रश्न पुस्तिका आहे, उत्तरपत्रिका आहे, तसेच प्रमाणपत्रावर दिलेल्या सर्व सूचनांचे काळजीपूर्वक अवलोकन करून तंतोतंत पालन करावे असं त्यांनी सांगितलं. 9व्या क्रमांकाचा पॉईंट आपला होता की परीक्षा उपकेंद्रावर उपस्थित राहण्याकरिता उमेदवारांनी वापरलेल्या खाजगी वाहनांच्या पार्किंगकरिता परीक्षा उपकेंद्रावर कोणतीही व्यवस्था करण्यात येणार नाही. म्हणजे जर तुम्ही गाडी वगैरे घेऊन येत असाल तर त्याच्या पार्किंगची व्यवस्था केंद्राकडून केल्या जाईल, याची जबाबदारी नाही. 11व्या क्रमांकाची सूचना आहे की उत्तरपत्रिकेवर परीक्षेचे नाव, बैठक क्रमांक, संच क्रमांक, विषय संकेतांक इत्यादी तपशील योग्य प्रकारे नमूद करावा. कोणत्याही प्रकारे गैरप्रकार करण्याचा प्रयत्न करीत असल्यास आढळून आल्यास अथवा आयोगाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या कोणत्याही सूचनांचे उल्लंघन केल्यास परीक्षेची उमेदवारी रद्द करण्यासह संबंधितांवर आयोगाच्या स्वेच्छाधिकारानुसार ठराविक कालावधी अथवा कायमस्वरूपी बॅन सुद्धा करण्यात येणार आहे. आपण पाहिलेलं आहे की काही कॅन्डिडेटला आयोगाने ऑलरेडी बॅन केलेलं आहे. तर तुम्ही कोणतेही गैरप्रकार करू नका, कारण की तसं जर केलं तर तुम्हाला सुद्धा बॅन केले जाऊ शकते. एका कायमस्वरूपी काळासाठी सुद्धा केले जाऊ शकते आणि विशिष्ट काळासाठी सुद्धा केले जाऊ शकते.
तर पहा विद्यार्थी मित्रांनो, टोटल 12 सूचना या ठिकाणी देण्यात आल्या. परीक्षेसाठी सर्व उमेदवारांना शुभेच्छा सुद्धा देण्यात आलेल्या आहे आणि 28 तारखेला जो आपला पेपर होणार आहे, त्या संदर्भात इथे त्यांनी 25 तारखेला नोटीस काढून ठळक ज्या काही सूचना आहे महत्त्वपूर्ण त्या त्यांनी सांगितल्या. यामधले आपल्यासाठी महत्त्वाचे पॉइंट्स काय? तर आपण 1.5 तासापूर्वी सेंटरवर हजर राहा. वेळेच्या आतच हजर राहणं गरजेचं आहे. पार्किंगची व्यवस्था त्यांच्याकडून केल्या जाईल असं त्यांनी सांगितलेलं नाही. दुसरं म्हणजे की एक व्हॅलिड आयडी प्रूफ आपल्याला न्यायचं आहे आणि आपलं जे प्रवेशपत्र आहे ते आपल्याला सोबत न्यायचं आहे. व्हॅलिड आयडी प्रूफ म्हणजे काय? आधार कार्ड न्या, पॅन कार्ड न्या किंवा वोटर आयडी कार्ड यापैकी कोणतंही जरी एक तुमच्याकडे असलं तरी देखील चालणार आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण संपूर्ण नोटीस जाणून घेतली. यानंतर जर काही अपडेट आली तर ती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहावयास मिळणार आहे. पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.